ज्या घोड्याला सत्तेची चव लागली त्यानेच बंडखोरीचा मार्ग धरला. हे जरी खरं असलं तरी आता बंडखोराचा रंग लवकर उडतो असं म्हणायची वेळ आलीये. कारण आता या बंडखोरांनीच त्यांचे अर्ज मागे घ्यायचे ठरवलेत आणि काही ठिकाणी ते घेतलेच सुद्धा. आता ते कशासाठी आणि याचा ऑफिशियल राजकीय पक्षांना काही फायदा होणार का? काय आहे महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीचं चित्र जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करते. विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत. सोमवार म्हणजे 4 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. यावेळी राज्यातील अनेक बंडखोर उमेदवारांना समजावण्यात महायुती आणि महाविकास आघाडीला यश आलंय. आता कोणी कोणी अर्ज मागे घेतलाय ते जाणून घेऊया. कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमा राजे यांनी अचानक माघार घेतली. अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांनी माघार न घेतल्याने मधुरिमा राजे छत्रपती यांनी निवडणुकीतून माघार घेतली. मधुरिमा राजे यांनी अर्ज मागे घेताना आपल्याला विश्वासात घेतलं नाही असा आरोप करत मला तुम्ही तोंड घाशी पाडलं असा आरोप सतेज पाटील यांनी खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्यावर केला. तर बोरिवलीतून भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे भाजपमध्ये बंडखोरी झाली. सागर बंगल्यावर गोपाळ शेट्टी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर गोपाळ शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. यवतमाळ मतदारसंघात बंडखोर संदीप बजोरिया यांनाही नामांकन मागे घेतलंय. महाविकास आघाडीतून उमेदवारी न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संदीप बजोरिया यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण पक्ष कार्यालयातून फोन आल्याने त्यांनी नामांकन परत घेत असल्याचं जाहीर केलं. ते आता पुसद व कारंजा इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी केज विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेत ठोंबरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पाठिंबा दिलाय. त्यामुळे आता संगीता ठोंबरे यांनी थेट भाजपला आव्हान दिल्याचं पाहायला मिळतंय. परांडा विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाच्या रणजित पाटलांनी माघार घेतलीय. महाविकास आघाडीतील तिढा आता सुटल्याचं दिसतंय. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राहुल मोटे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या रणजित पाटील या दोघांनाही एबी फॉर्म देण्यात आला होता. परांडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या तानाजी सावंत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राहुल मोटे यांच्यात आता लढत होणार आहे. दिंडोरीतून धनराज महाले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आल्यानंतर निर्णय घेतलाय. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नरहरी जिरवाळ यांच्या समोर शिंदेच्या शिवसेनेचे धनराज महाले यांना एबी फॉर्म दिला होता. खानापूर मतदारसंघातून भाजपकडून बंडखोरी केलेले ब्रह्मानंद पडळकर यांना उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. हे आमदार गोपीचंद पडळकर यांचे भाऊ आहेत. खानापूर मतदारसंघ हा महायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेलाय. या ठिकाणी शिवसेना शिंदे गट सुहास बाबर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वैभव पाटील आणि शरद पवार गटाचे बंडखोर राजेंद्र अण्णा देशमुख यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. अचलपूर मतदारसंघातून भाजपच्या अधिकृत उमेदवार प्रवीण तायडे विरुद्ध अक्षरा लहाने व नंदू वासनकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. मेळघाट मधून भाजपचे माजी आमदार प्रभुदास भिलावेकर तर तिवसामधून भाजपच्या रविराज देशमुख यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. परळी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार राजेभाऊ फड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे, शरद पवार गटाकडून राजेसाहेब देशमुख आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे राजेभाऊ फड यांच्यात परळी विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता होती. अलिबाग मधून ठाकरे गटाचे सुरेंद्र म्हात्रे यांनी माघार घेतली. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तसंच चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे बंडखोर नाना काटे यांनी माघार घेतली. नाना काटेंचं हे बंड शमवण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच त्यांची भेट घेतली होती. तसंच शरद पवारांनी देखील काटे यांच्यासोबत संवाद साधला होता. चिंचवड विधानसभा मतदारसंघात आता महायुतीचे शंकर जगताप विरुद्ध महाविकास आघाडीचे राहुल कलाटे अशी थेट लढत होणार आहे. पुण्यात बंडखोरांना माघार घेण्यात काँग्रेसला यश आलंय. कसबा मतदारसंघात मुख्तार शेख यांनी माघार घेतलीय. ते आता रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा देणार असल्याची माहिती माध्यमांकडून मिळाली आहे. तसंच धारावीतील महाविकास आघाडीतील संभाव्य बंडखोरी ही आता टळल्याचं दिसून येतंय. काँग्रेसच्या ज्योती गायकवाड धारावीतून उमेदवार असून ज्योती गायकवाड या वर्षा गायकवाड यांच्या भगिनी आहेत.
ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार बाबूराव माने यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केला होता. मात्र पक्षाच्या सूचनेनुसार बाबूराव मानेंनी धारावीतून अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. याशिवाय स्वीकृती शर्मा शिवसेना शिंदे गट अंधेरी पूर्व, मधु चव्हाण काँग्रेस भायखळा, विश्वजित गायकवाड भाजप लातूर, विजयराज शिंदे भाजप बुलढाणा, किशोर समुद्रे भाजप मध्य नागपूर, जयदीप्त क्षीरसागर अपक्ष बीड, जगदीश धोडी शिवसेना शिंदे गट, बोईसर अशोक बोईर बहुजन विकास आघाडी, पालघर अमित घोडा भाजप, पालघर तानाजी वनवे काँग्रेस, नागपूर पूर्व तनुजा घोलप अपक्ष, देवळाली सुहास नाईक काँग्रेस, शहादा तळोजा विश्वनाथ वळवी काँग्रेस, नंदुरबार मदन भरगड काँग्रेस, अकोला प्रशांत लोखंडे शिवसेना शिंदे गट, श्रीरामपूर उदय बने शिवसेना ठाकरे गट, रत्नागिरी अंकुश पवार मनसे, नाशिक मध्य सुजित जावरे पाटील अजित पवार गट, पारनेर जिस्यान हुसेन वंचित बहुजन आघाडी, अकोला सूरज साळुंखे शिवसेना शिंदे गट, उस्मानाबाद मकरंद राजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गट, उस्मानाबाद कुणाल दराडे शिवसेना ठाकरे गट, येवला जयदत्त होळकर शरद पवार गट, येवला आणि संदीप बजोरिया शरद पवार गट, यवतमाळ या उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतलेत. अर्ज घेण्याची मुदत संपल्यानंतर अखेर विधानसभा निवडणुकांचं चित्र स्पष्ट झालंय. महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांसाठी एकूण 7,995 उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. त्यातील 2,938 उमेदवारांनी अर्ज मागे घेतलाय. त्यामुळे आता रिंगणात 4,140 उमेदवार उतरणार आहेत. आता मुळात प्रश्न हा पडतो की सुरुवातीला इतक्या जोशात असणारे हे इच्छुक आणि बंडखोर उमेदवारी मागे घेण्यासाठी वळले कसे? काय कारण असेल यामागे? याबाबत आपण चर्चा करू. त्याबरोबर तुम्हाला याचं कारण काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. विधानसभेच्या 983 उमेदवारांनी माघार घेतल्याची परिस्थिती ही वेगवेगळ्या धोरणात्मक, राजकीय किंवा तार्किक घटकांमुळे उद्भवू शकते. काही प्रकरणांमध्ये हे मोठ्या पक्षांनी तयार केलेल्या युतीमुळे सुद्धा असू शकतंय, ज्यासाठी लहान पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा एकत्रित करण्यासाठी माघार घ्यावी लागते. या व्यतिरिक्त आर्थिक संसाधनं, लोकप्रियता किंवा मजबूत विरोधकांच्या राजकीय दबावाविषयीच्या चिंता काही उमेदवारांना माघार घ्यायला लावू शकतात. पात्रता विवाद किंवा मोहिमेच्या वित्त पुरवठ्याची छाननी यासारख्या कायदेशीर किंवा नियामक समस्या देखील उमेदवारांवर परिणाम करू शकतात. राज्य निवडणुकांचं स्पर्धात्मक स्वरूप उमेदवारांना त्यांच्या पोटेन्शियलिटी रिसेसमेंट करायला भाग पाडू शकतं. विशेषतः जेव्हा त्यांना यश मिळण्याची शक्यता कमी असते तेव्हा ही शक्यता जास्त असते. आता विधानसभेचं चित्र स्पष्ट झाल्याने राजकीय पक्षांना त्यांच्या प्रचारासाठी गती मिळाली आहे. जागांचा, उमेदवारांचा तिढा सुटल्याने ते आता त्यांच्या प्रचारावरती संपूर्ण लक्ष केंद्रित करू शकतात. अर्थात एकमेकांवरती टीका करण्याचा त्यांचा वेळ त्यांनी वाचवला तर सत्ताधारी असोत किंवा विरोधी पक्ष असोत त्यांचा प्रचार होऊ शकतो आणि त्याचा त्यांना निवडणुकीत नक्कीच फायदा होईल. कारण बंडखोरी कमी झाल्याने किंवा अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांची स्पर्धा आता बऱ्यापैकी कमी झाली आहे. त्यामुळे निश्चितच उमेदवारांनी जर त्यांच्या मतदारसंघाच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं, त्यांच्या प्रचारावर लक्ष केंद्रित केलं तर ते या निवडणुकीत चांगलीच कामगिरी करू शकतात. याबाबत तुम्हाला काय वाटतं? ही बंडखोरी कमी झाल्याने महायुती किंवा महाविकास आघाडी यांना या निवडणुकीत फायदा होणार का? मतांचं विभाजन टळणार का? की नव्यानेच उभी राहिलेली परिवर्तन महाशक्ती असेल किंवा मनसे, वंचित बहुजन आघाडी असेल यांच्याकडे मतांचा ओघ जाईल? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.